बुलढाण्यातील 5 पर्यटक पहलगाममध्ये अडकले. हॉटेल मालकाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव. काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झालाय, अनेक जण गंभीर जखमी झालेत. मात्र बुलढाण्यातील 5 पर्यटकांचा जीव हॉटेल मालकाच्या सावधगिरीमुळे थोडक्यात वाचलाय. ही घटना 22 एप्रिल रोजी पहाटे घडली. बुलढाण्यातील जैन कुटुंब 18 एप्रिल रोजी मुंबईहून जम्मू काश्मीर पर्यटनासाठी रवाना झालं होतं. संपूर्ण काश्मीर फिरून हे कुटुंब 21 एप्रिल रोजी रात्री पहलगाममधील एका हॉटेलमध्ये थांबलं होतं. 22 तारखेला सकाळी हे 5 जण बाहेर फिरण्यासाठी हॉटेलच्या बाहेर पडणार होते. तेवढ्यात हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी गोळीबार सुरू असल्याची माहिती देत त्यांना थांबवलं. या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला. गोळीबाराच्या आवाजानं कुटुंब भयभीत झालं होतं. सध्या ते हॉटेलमध्येच सुरक्षित असून त्यांना योग्य ती मदत केली जाते. अडकलेल्या 5 पर्यटकांची नावं पुढील प्रमाणे: निलेश जैन, सौ श्वेता निलेश जैन, अनुष्का निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन. यामध्ये 3 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे. सकाळचे जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन यांचे भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांचा यात समावेश आहे. निलेश जैन म्हणाले, आम्ही पहाटे निघणार होतो, पण हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला अडवलं आणि गोळीबाराबाबत सावध केलं. त्यामुळेच आमचा जीव वाचला. सध्या जैन कुटुंब हॉटेलमध्ये सुरक्षित असून प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना परत आणण्याची तयारी सुरू आहे. आम्ही दिनांक 18 एप्रिलला काश्मीर टूरसाठी इथे श्रीनगरला पोहोचलो होतो. 18ला 3 दिवसाचा आमचा सोनमार्ग, गुलमार्ग व श्रीनगरचा टूर संपवून परवा रात्री आम्ही पहलगामला आलो. काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो, तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या मालक व इथच्या कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे, त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका. त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या. प्रकरणाची गंभीरता कळाली. त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे. आम्हाला त्वरित इथून बाहेर निघायचं आहे. तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी, ही विनंती. आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत. धन्यवाद. आपल्या कुटुंबातील काही जण जम्मू काश्मीरला ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी अडकल्याची माहिती आहे. कोण कोण आपल्या कुटुंबातील अडकलेलं आहे आणि सध्या त्यांच्यासोबत काही बोलणं झालं का, ते सुखरूप आहेत का? माझा भाऊ मुंबईला GST ऑफिसर निलेश जैन, त्याची फॅमिली म्हणजे मिसेस आणि मुलगी आणि माझी 2 मुलं ऋषभ आणि पारस, असे 5 जण जम्मू काश्मीरला गेलेले आहेत. फिरायला गेले होते. 18 तारखेपासून ते गेलेले आहेत. 2-3 दिवस फिरल्यानंतर आता नेमका ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी ते पहलगाममध्येच हॉटेलमध्ये होते. त्याच्यानंतर त्यांना हॉटेलच्या प्रशासनाने सांगितलं की तुम्ही बाहेर पडू नका, इथे चकमक झाली. त्याच्यामुळे ते थांबले आणि ते बचावले. आमचा सातत्याने संपर्क सुरू आहे. मोबाईलवरून, व्हॉट्सअप कॉलिंगवरून आमचा संपर्क होत असतो दररोज सकाळ संध्याकाळ. आजही सकाळी संपर्क झाला. आता ते तातडीने सर्व पुढलं फिरण्याचे सगळे प्रोग्राम रद्द करून आता श्रीनगरला येऊन थांबणार आणि श्रीनगरहून मुंबईला फ्लाईटने यायची त्यांची तयारी सुरू आहे. बरं. शासनाला या निमित्ताने काय नेमकी मागणी करा? शासनाने महाराष्ट्रातील पर्यटक मोठ्या संख्येने जम्मू काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये, त्या भागामध्ये आहेत. तर या सर्व पर्यटकांना एकत्रितपणे एखादा कॉमन नंबर देऊन किंवा मोबाईल नंबर देऊन संपर्क करून या सर्व पर्यटकांना तातडीने कसं आणता येईल याची व्यवस्था केली पाहिजे. कारण प्रत्येकाच्या घरचे मंडळी जे आहे, घरचे नातेवाईक आहेत, आप्तेष्ट जे आहेत, ते चिंतेमध्ये आहेत आणि काश्मीरातील वातावरण जे आधी शांत होतं ते आता अशांत बनल्याची भावना लोकांमध्ये आहे. तरी त्यांना तातडीने परत आणण्याची व्यवस्था शासनाने केली पाहिजे. फिरायला जाण्याच्या अगोदर ते चर्चा झाली होती की जम्मू काश्मीरला आपण या ठिकाणी फिरायला जाणार आहोत, कशी चर्चा? नाही, गेल्या 2-3 वर्षापासून फिरायला जाण्याचं प्लॅनिंग होतं. म्हणजे आमच्या सर्वांचंच होतं. परंतु मग आता परिस्थिती सर्व शांत झाली आणि जम्मू काश्मीरमध्ये वातावरण, जनजीवन सुरळीत झालं, सुरक्षित झालं, सुरक्षिततेची हमी वाटली. म्हणून यावर्षी त्यांनी प्लॅन केला आणि यावर्षी त्यांना पाठवलं. मी माझ्या मुलांना पाठवलं आणि गेल्या 2-3 वर्षापासूनची जी इच्छा होती ती त्यांची यावर्षी पूर्ण झाली. परंतु या अत्यंत भ्याड अशा हल्ल्यामुळे या त्यांच्या आनंदामध्ये विरजन पडलेलं आहे आणि सर्वच कुटुंबीय त्या निमित्ताने चिंतातूर झालेले आहेत आणि एक प्रकारची भीतीचं वातावरण आता पुन्हा एकदा तयार झालेलं आहे. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन
लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।